वही वही एकदम अशीच होती. स्केच रेडी आहे मॅडम. दाखव. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. वय ओके, तुम्हाला अजून काही आठवतंय? नाही ताई, जेवढं आठवत होतं तेवढं समजा सांगितलं बघा. मी सांगते ताई तुम्हाला. काय तुम्हाला काही अजून आठवतंय? त्या बाईच्या रूपात देवीचं तेज झळकत होतं. त्या बाईची ओळख असंच सांगता येणार नाही. ती देवी पार्वतीचं रूप होती, जी दुसऱ्या बाईला वाचवण्यासाठी आली होती पृथ्वीवरती. अव तिच्या हातात 10 हातांचं बळ होतं. तिच्या नजरेत खरेपणा होता. अव जेव्हा ती समोर आली ना, तेव्हा असं वाटलं साक्षात देवीच उभी राहिली आमच्या पुढ्यात. अव त्या राक्षसाला शिक्षा करण्यासाठी माझी जरीमरी आले बाईच्या रूपात अवतार घेऊन. अव ती देवी होती देवी. ती जी कोणी असेल ना, तिच्या पाठीशी कायम माझी जरीमरी आई उभी राहावी, हीच मी प्रार्थना करेल तिच्यासाठी. आता काय करणार कौशिका मॅडम? आता कसं शोधणार आपण त्यांना? आय डोंट नो. आपण अजून काहीच नाही करू शकत. ताई, आता आम्ही निघतो. 1 मिनिट थांबा. हो ताई, काय करताय? हो, तुम्ही आमच्या पाया पडताय सर. वारीवरनं जेव्हा वारकरी परत येतात तेव्हा आपण सुद्धा त्यांच्या पाया पडतो ना, कारण आपण हे मानतो की आपला नमस्कार विठोबापर्यंत पोहोचतो. तसंच कदाचित आज माझा नमस्कार देवीपर्यंत पोहोचेल, जी देवी दुष्टांचा संहार करण्यासाठी तिकडे अवतरली होती. तुम्ही इतकी वर्ष तिची सेवा केली, त्यानंतर एकदा तुम्हाला त्या देवीला बघता आलं. देवी आई, तू कुठल्याही रूपात ये, पण आम्हा सगळ्यांचं रक्षण कर. तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याच्याबद्दल खरंच थँक्यू.